सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। निवडणूक ही लोकसेवेची संविधानिक संधी असली तरी आज ती केवळ पदप्राप्तीचा मार्ग न राहता राजकीय इच्छाशक्ती आणि जनआधाराची खरी कसोटी ठरत आहे। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये अशीच नवी राजकीय सुरुवात होत असून भाजप पनवेल शहराचे उपाध्यक्ष केदार भगत हे त्यांच्या सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य आणि जनतेशी असलेल्या संवादाच्या बळावर नगरसेवक पदाचे मजबूत दावेदार म्हणून उदयास येत आहेत। प्रभागातील विविध विषयांवर केदार भगत यांचे समर्थक व कार्यकर्त्यांसोबत घेतले जाणारे संवाद, चर्चासत्रे आणि सातत्याने राबवले जाणारे सामाजिक उपक्रम यामुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढली आहे। या पार्श्वभूमीवर प्रभागातील प्रभुआळी येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। केदार भगत हे संवेदनशील युवा उद्योजक म्हणून प्रभागात ओळखले जातात। सामाजिक जबाबदाऱ्या, प्रभागातील प्रश्नांवरील त्यांचा सखोल अभ्यास आणि जनतेशी असलेला घट्ट संवाद यामुळे त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्या लोकप्रियतेचा पुरावा ठरत आहे। त्यांचे समर्थक नवीन उत्साहाने एकत्र येत असून प्रभागाच्या नव्या स्वप्नांना दिशा देणारे नेतृत्व म्हणून केदार भगत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। मूलभूत सुविधा, नव्या दिशेच्या विकासांची आकांक्षा आणि लोकसेवेच्या प्रामाणिक आशेने मतदार राजाही आपली भूमिका अधिक स्पष्टपणे ठरवत आहे। संवाद, विश्वास, पक्षनिष्ठा आणि संघटन शक्ती यांच्या जोरावर प्रभाग क्रमांक 19 मध्ये केदार भगत हे नव्या नेतृत्वाचे उदयोन्मुख प्रतीक बनत असल्याचे चित्र दिसत आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केदार भगत मित्रपरिवाराने विविध सामाजिक उपक्रमांतून जनतेची सेवा करत सातत्याने नेतृत्वाची कार्यक्षमतेची छाप उमटवली आहे। त्यामुळे प्रभागाच्या विकासासाठी सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे। निवडणुकीचा रणसंग्राम जवळ येत असताना पक्षाकडून उमेदवारी आणि मतदार राजाकडून अंतिम कौल कोणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र प्रभागातील जनतेच्या मनात केदार भगत यांच्याबाबत सकारात्मक नेतृत्वाची छाप निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे। आज या ठिकाणी सर्व मान्यवर म्हणजे आपले सर्वांचे लोकनेते, ज्यांचा नेहमीच माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात असतो, आपले नेते रामशेठ ठाकूर साहेब, आपल्या पनवेल विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर, आपले सभागृहाचे परेशदादा ठाकूर, अरुण शेठ भगत, जयम म्हात्रे साहेब, प्रीतमदादा म्हात्रे, या जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळी साहेब, हे सर्व येथे सर्व आले त्याबद्दल व सर्व नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व केदार भगत यांच्यावर प्रेम करणारे सर्व नागरिक आहेत येथे आले। मी त्यांचे खरंच मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे स्वागत करतो। आपण आज आपल्या जनसंपर्क कार्यालयाचे इथे उद्घाटन करतो। हे माझे जनसंपर्क कार्यालय नसून आपल्या सर्वांसाठी एक जनसंपर्क कार्यालय आहे। येथील प्रभागातील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या आपले आमदार प्रशांतदादा ठाकूर, आपले सभागृहाचे परेशदादा ठाकूर, अविनाश कोळी साहेब, भाई नितीन पाटील, प्रीतमदादा म्हात्रे या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आपल्या सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या आपण या नागरिकांपर्यंत कशा पोहोचू शकतो या माध्यमातून आपण या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आपण केले आहे। या माध्यमातून आपण सगळ्यांचे प्रश्न इथून मार्गी लावणार आहोत। भारतीय जनता पार्टी पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत आज पनवेल येथे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। त्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते आणि जयम म्हात्रे, आपल्या जिल्ह्याचे भाजपाचे उत्तर जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहाचे परेश ठाकूर, महाराष्ट्र भाजपा प्रदेश समिती सदस्य अरुण शेठ भगत, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पगडे कडू, सर्व उपस्थित मान्यवर, मंडळ अध्यक्ष, त्याचबरोबर माझी नगरसेवक, नगरसेविका, पक्षाचे मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले कार्यकर्ते, नागरिक बंधूंनो, सर्व मित्रांनो, आज आपल्या श्री केदार भगत यांच्या ऑफिस
ऑफिसचा आता उद्घाटन होत आहे. आपल्यातलाच श्री भगत म्हणून त्यांनी हे सगळं केलेले आहे. ते आम्हाला कुणालाही ज्यांच्या ऑफिसचं उद्घाटन होत आहे तो कुणी नसून नेहमी आपल्यामध्ये वावरणारा, मी येता ऐकत होतो की वर्षभरात त्यांनी किती कार्यक्रम आयोजित केले जातात तर ते डझनामध्ये मोजायचे लागले जातात. अशा प्रकारचे कार्यक्रम हे असतात. सतत कामात असलेलं आणि आपल्या शहरवासियांच्या नेहमी भक्ती करता धावून जाणारं असं केदार सुरेश भगत हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये लिहिले आहे, आम्हाला माया तुझी राहू दे माझ्यावर नाही म्हणत आहे, आपणा सर्वांचं त्या पद्धतीने सर्वांच्या करता ते देवाकडं प्रार्थना करतात. आणि पलीकडे जर वाचलं तर ते प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी स्वतः अशा प्रकारचं पुस्तक घोष वाचले नाही, वाक्य नव्हे आचरणात आणणारे असे भारतीय जनता पक्षाचे एक आता ज्येष्ठ कार्यकर्ते झालेले आहेत आणि शहराचे उपाध्यक्ष आहेत असे केदार भगत यांनी इथं जनसंपर्क कार्यालय उघडले. या जनसंपर्क कार्यालयाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांकरता भाजपच नव्हे तर जो त्यांच्या कामासाठी येईल, मंत्रीसाठी येईल, विविध प्रकारे त्याला मदत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतात. सुसज्ज असं मोठं असं ऑफिस त्यांनी काढलेलं आहे आणि खुलं असं ऑफिस आहे, भरपूर हवा आहे, बसवण्याची चांगली जागा आहे आणि हा भाग जो आहे औद्योगिक पाडा विभाग तर त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या असं हे ऑफिस झालेलं आहे. पाटील पण सांगतोय की मी असं खरंच चांगलं ऑफिस झालं म्हणून सगळ्यांना आवडणारं असं ऑफिस आणि तो जरा सगळ्यांना आवडतो म्हणजे केदार भगत बदलांचं शांत पद्धतीनं राहणार आहे. उगा आरडाओरडा न करताना पण इमानदारीने काम करण्याचा एखादा कार्यकर्ता असला की तो सगळ्यांना आपल्या हृदयातील स्थायिक बनतो, सर्वांना आवडता होतो. मला खात्री आहे या जनसंपर्क कार्यालयातून ते जेव्हा काम करतील त्यावेळी ते आणखीन लोकप्रिय होतील, आणखीन चांगल्या रीतीनं त्यांनी जनसेवेची सेवा करावी या दृष्टीनं या ऑफिसला त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन या ऑफिसचं उद्घाटन झाले आहे. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.